बदामी व पट्टदक्कल फिरून झाल्यानंतर ऐहोळे हा आमच्या भटकंतीमधील तिसरा दिवस. पट्टदकल पासून 14 किलोमीटर अंतरावर ऐहोळे आहे, तर हेच अंतर बदामी पासून 33 किलोमीटरवर आहे. ऐहोळे म्हणजे चालुक्यांचे वैभवशाली साम्राज्य दाखवणारी नगरी. तिकीट घेऊन आपण पोहोचतो विशाल अशा ऐहोळेच्या मंदिर परिसरात आणि समोरच आपल्याला ऐहोळेतले सर्वात प्रसिद्ध मंदिर दिसते, ते म्हणजे दुर्ग मंदिर. ऐहोळेमधील गर्दी बहुतेक याच मंदिराच्या आजूबाजूला पाहायला मिळते. दुर्ग मंदिराचे नाव हे मंदिर समूहाभोवती असणाऱ्या दगडी तटबंदीवरून पडले, परंतु मंदिराच्या गर्भगृहात मूर्ती नसल्याने कोणालाच हे नेमकी कशाचे मंदिर आहे हे ठामपणे सांगता येत नाही. दुर्ग मंदिराच्या आकाराला गजपृष्ठाकार आकार असलेले मंदिर म्हणून ओळखले जाते. यासोबतच आपल्याला सूर्यनारायण मंदिर, लातखान मंदिर म्हणजे शिव मंदिर, चक्रगुडी, कुटी व बडीगर गुडी अशी वेगवेगळ्या शैलीतील मंदिरे येथे पाहायला मिळतात. ऐहोळेचा हा मंदिर संकुल पाहण्याकरता सुमारे 3 ते 4 तास लागतात. पट्टदकल व बदामी पासून रिक्षा करून आपण ह्या ऐहोळे मंदिर समूहाला भेट देऊ शकतो. चालुक्यकालीन अप्रतिम मंदिर पर्यटन स्थळ म्हणून ऐहोळेची ओळख आहे. येथे सर्वात जास्त हिंदू मंदिरे, काही जैन मंदिरे तर काही बौद्ध मंदिरे आहेत. ही सर्व मंदिरे द्रविड, नागर आणि चालुक्य स्थापत्य शैलीत बांधलेली आहेत. त्यातील काही मंदिरे पुरातत्व विभागाकडून चांगल्या स्थितीत जतन करण्यात आलेली आहेत. येथील मंदिरांवरचे कोरीव काम, नक्षीकाम व शिल्पकला मन मोहून टाकणारी आहे. नक्षीदार दगडी जाळ्या, देवदेवतांची शिल्पे, कमळाच्या वेलीने नटलेली चौकोनी खांब, गरुड, सर्प, नटराज अशी विविध शिल्पे येथे पाहायला मिळतात. सगळी मंदिरे पाहून झाल्यानंतर आम्ही येथील मंदिर संकुलात असणाऱ्या पुरातत्व खात्याच्या संग्रहालयाला भेट देण्याचे ठरवले. चालुक्यकालीन मातृकांच्या भव्य प्रतिमा, मकर तोरणे, शिखर शैलीच्या प्रकाराची ओळख, सप्तमातृका, गणेशाच्या विविध प्रतिमा अशा अनेक मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळतात. ऐहोळे नगरीला शिल्पकलेची प्रयोगशाळा म्हणून संबोधले जाते. एखादे भव्य देवालय निर्माण करण्याआधी त्याचा छोटा नमुना तयार करावा. अशा प्रकारे येथील शिल्पकारांनी अनेक शिल्पांची निर्मिती केली आणि त्याचे रूपांतर या मंदिर संकुलात झाले. या संकुलातील प्रत्येक कोणातून येथील मंदिराचे नयनरम्य दर्शन आपल्याला घ्यायला मिळते. अशा या मंदिर संकुलाची सफर पूर्ण करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आणि वाटेतच बनशंकरी शाकंभरी देवी या मंदिराला भेट द्यायचे ठरवले. हे स्थान प्राचीन असून पावन आहे. श्री शाकंभरी देवीची सिंहासनावर आरूढ झालेली मूर्ती विलोभनीय आहे. चालुक्यांची कुलदेवता श्री शाकंभरी चालुक्यांनी 7व्या शतकात या कुलदेवतेचे मंदिर बांधले. ही बनशंकरी म्हणजे श्री शाकंभरी देवी अष्टभुजा आहे. या मंदिराच्या भागात 3 पवित्र तीर्थ आहेत. हे मंदिर बदामी पासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. स्कंद पुराणात देखील या मंदिराचा उल्लेख आहे. बदामी नंतर हे मंदिर मूळ देवीपीठ मानले जाते. तसेच या मंदिराला सुमारे 200 वर्षापूर्वीचा इतिहास लाभलेला आहे. शाकंभरी देवीच्या बदामी येथील स्थानी हजारो भक्त दूरवरून मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येतात. तर अशा प्रकारे तुम्ही देखील बदामीचा प्लॅन करत असाल तर नक्की या स्थळांना भेट द्या व तुमचा अनुभव शेअर करा.